दुहेरी लाभ घेत आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग दाखवतोय. समाजाला प्रेरणा देणारे उपक्रम आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात आशेची नवी पालवी फुलवणाऱ्या अशाच सकारात्मक विशेष बातम्या पाहूया आजच्या भागात. नंदुरबार सारखा आदिवासी आणि डोंगराळ भाग म्हटलं की तिथली भौगोलिक परिस्थिती, भाषेची अडचण आणि आरोग्य सुविधांची वानवा यामुळे तिथल्या लोकांपर्यंत उपचार पोहोचवणं हे एक नेहमीच मोठं आव्हान असतं. पण आता या सगळ्या अडचणींवर मात करत नंदुरबार जिल्हा प्रशासनानं तंत्रज्ञानाची जोड घेत ई आरोग्य धमनी हा एक अत्यंत प्रभावी डिजिटल उपक्रम सुरू केलाय. विशेष म्हणजे या एका उपक्रमामुळे या दुर्गम भागातल्या आरोग्य सेवेचा फार चेहरामोहराच बदलून गेलाय. प्रशासनाच्या या कल्पनेतून साकारलेलं हे डिजिटल गव्हर्नन्सचं मॉडेल आता देशातल्या सर्व आकांक्षित जिल्ह्यांसाठीही एक उत्तम दिशादर्शक ठरतंय. नंदुरबार जिल्ह्यात वापरला जाणारा जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ई आरोग्य धमनी हा केवळ एक डिजिटल मंच नसून तो आरोग्य, पोषण आणि आघाडीवरील प्रशासन यांना एकत्रित आणणारा एक सुसंगत आणि संस्कृतीशी जोडलेला प्लॅटफॉर्म आहे. या प्रणालीत आरोग्य कर्मचाऱ्यांचे विखुरलेले काम एकाच छताखाली आणण्यात आले असून यामुळे दुर्गम भागातील भाषिक व भौगोलिक अडथळे दूर करण्यात मोठे यश आले आहे. आत्तापर्यंत या मंचावर 2696 आरोग्य कर्मचारी जोडले गेले असून जिल्ह्यातील सुमारे 15 लाखांपेक्षा जास्त लोकांचे डिजिटल मॅपिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. आपल्याकडे जे सिकल सेलचे पेशंट्स आहेत त्याचं जे एक लेयर आम्हाला तयार करायची होती ते आम्ही एक वेगळा एचएमएस तयार करण्यापेक्षा त्याच लेअरवर सिकल सेल पेशंटची नोंदणी सुरू केली आणि त्यावरच ती रजिस्ट्री आमची तयार झाली. जवळपास 16 लक्ष लोकांचा डेटा यामध्ये या सिस्टम मध्ये गेलाय. जवळपास 1 लक्ष पेक्षा जास्त आपले सिकल सेल पेशंटचा डेटा यामध्ये गेला आहे आणि एक 1 पॉइंट रजिस्ट्री तयार झाली आहे ज्यातून आपण आता हाय रिस्क प्रेग्नेंट वुमेन किंवा हाय रिस्क चिल्ड्रन जे आपले आहेत त्यांचं ट्रॅकिंग आम्ही करू शकतो आणि त्यांनी चांगली सर्व्हिसेस करू शकतो. यापूर्वी आशा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारची रजिस्टर्स हाताळावी लागत होती, ज्यामुळे नोंदणींमध्ये दुबारपणा आणि गोंधळ निर्माण होत असे. ई सूची डिजिटल आरोग्य जनगणनेमुळे ही पद्धत पूर्णपणे बदलली आहे. आता आशा कर्मचारी मोबाईल ॲपद्वारे घरोघरी जाऊन पद्धतशीरपणे सर्वेक्षण करत आहेत. प्रत्येक कुटुंबाला एक युनिक आयडी देण्यात आला असून सामाजिक लोकसंख्याशास्त्रीय माहिती आणि आरोग्यविषयक सवयींची रिअल टाइम नोंद केली जात आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इंटरनेट नसलेल्या अत्यंत दुर्गम भागांसाठी यात ऑफ डेटा नोंदवण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. या ई आरोग्य धमनीमुळे भरपूर लोकांना लाभ मिळालेला आहे. ई गव्हर्नन्स मध्ये एक चांगला मॉडेल तयार झालेला आहे आणि हा आता पूर्ण राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये सुद्धा एक्सपॅन्ड होण्याची स्टेज मध्ये आहे. तर एक नंदुरबारचा खूप चांगला उपक्रम जो आज रोजी राज्य आणि देशभरात आम्ही एक्सपॅन्ड करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचा लाभ मिळणार आहे आणि सर्व सिकल सेल पेशंट आणि इतर सुद्धा प्रत्येक आरोग्यामध्ये लाभलेले जे पेशंट आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ आरोग्य सेवा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा पातळीवर एक समर्पित केंद्रीय कॉल सेंटर म्हणजेच आरोग्य कृती केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राची कार्यपद्धती अत्यंत कडक आणि शिस्तबद्ध आहे. हेल्थ ऍक्शन सेंटर मार्फत जिल्ह्यातले जे काही गरोदर माता असतील किंवा इतर बालके असतील त्यांचा वेळोवेळी फॉलोअप घेतला जातो. त्यांना येणाऱ्या अडीअडचणी, त्यांना लागणारे उपचार वगैरे याच्या संदर्भातले विचारणा होते. तसेच याच्याबद्दलचं समुपदेशन, काउन्सिलिंग वगैरे या सर्व गोष्टी आपल्या या हेल्थ सेंटर मार्फत पुरवले जातात. एखादी अतिजोखमीची माता असेल, एखादा सिकल सेलचा पेशंट असेल, एखाद्या गरजू पेशंटला कुठल्याही प्रकारची आवश्यकता असेल रक्ताची वगैरे या सर्व गोष्टी आपल्या या हेल्थ सेंटर ऍक्शन मार्फत आपण पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. या क्रांतिकारी मॉडेलच्या यशामागे राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थांचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे. यामध्ये IIT बॉम्बे, एम्स नागपूर, खुशी बेबी अरमान आणि CSIR CCMB हैदराबाद यांसारख्या धोरणात्मक भागीदारांचा समावेश आहे. For category 4 of district level initiatives in e-governance, the gold goes to
ई आरोग्य धमनी महाराष्ट्र के नंदुरबार जिला परिषद के स्वास्थ्य विभाग द्वारा संचालित एक डिजिटल पहल है। इसके माध्यम से Let's स्वास्थ्य remember the सेवाओं की rehearsal of our निगरानी, claps, मरीजों के everyone. रिकॉर्ड और चिकित्सा सुविधाओं के प्रबंधन को अधिक प्रभावी बनाया गया है। यह पहल आदिवासी क्षेत्रों तक स्वास्थ्य सेवाओं की पहुंच को मजबूत बना रही है। राष्ट्रीय ई गवर्नेंस पुरस्कार 2026 के अंतर्गत ई आरोग्य धमनी को स्वर्ण पुरस्कार से सम्मानित किया जा रहा है। ई आरोग्य धमनी हे लोकांसाठी संवेदनशीलतेने काम करणारे आदिवासी आरोग्य प्रशासनाचे एक उत्तम आणि अनुकरणीय मॉडेल आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जयस्वाल, नंदुरबार।